नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र कार्यक्रमात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते. आता घेऊया आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. कॅनडातल्या क्युबेक प्रांतानं महाराष्ट्राशी औद्योगिक भागीदारी करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. क्युबेकच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. पाहूया याविषयीचा वृत्तांत. कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा आणि खाण संशोधन या क्षेत्रामध्ये क्युबेकसोबत भागीदारी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. या भागीदारीतून राज्यात निश्चितच मोठी गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कॅनडातल्या क्युबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री ख्रिस्टोफर स्कीट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या मॉन्ट्रियल इथल्या भेटीदरम्यान माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा, जैव तंत्रज्ञान तसंच आदिवासी कल्याण या विषयांशी संबंधित सामंजस्य करार करण्यात आले होते. हे करार महाराष्ट्र आणि क्युबेकमधले संबंध अधिक दृढ असल्याचं प्रतीक आहेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नवी मुंबईमध्ये साकारणाऱ्या एज्युसिटीमध्ये क्युबेकमधल्या विद्यापीठांनी आपली दालनं उघडावीत तसंच खाण अभियांत्रिकी विषयाशी संबंधित अभ्यासक्रम प्रामुख्यानं सुरू करावेत असं आवाहन त्यांनी केलं. अवकाश तंत्रज्ञान, संरक्षण, डेटा सेंटर आणि कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रातही महाराष्ट्र वेगानं पुढे येत असल्यामुळे क्युबेकनं दीर्घकालीन भागीदारी करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्र डिजिटल सर्जनशील क्षेत्रात नवी उंची गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2024च्या माध्यमातून महाराष्ट्र देशाच्या गेमिंग क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पाहूया याविषयीचा वृत्तांत. पॅरिस इथं होणाऱ्या ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2026 या गेमिंग विश्वाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी इंडिया रायझिंग आणि जिओ ब्लास्टच्या माध्यमातून भारताचे दरवाजे खुले होत आहेत. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक गुणवंत युवा गेमरला आता जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा भारताच्या डिजिटल सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते मुंबईत या विषयाशी संबंधित कार्यक्रमात बोलत होते. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी या नव्या सर्जनशील उद्योगांमध्येही महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. माहिती तंत्रज्ञान, डिजिटल कौशल्य, दर्जेदार शैक्षणिक संस्था, पोस्ट प्रोडक्शन प्रक्रिया आणि सक्षम पायाभूत व्यवस्था यासारख्या सुविधांसह महाराष्ट्रानं या क्षेत्रात भक्कम परिसंस्था उभी केली आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. व्यापक AVGC XR धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आता घेऊया धावता आढावा गेल्या आठवड्याभरातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथं हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजेस या कंपनीनं ग्रीनफील्ड प्रकल्पासह राज्यात सुमारे 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना तसंच परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवं बळ मिळत असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज आणि विकास पोहोचवण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. चौपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे सोलापूर शहरातली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यामुळे शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. ते मुंबईत वस्तू आणि सेवा कर दिवसानिमित्त आयोजित समारंभात बोलत होते. कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान बदलाचा चक्रव्यूह भेदण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. ऊन पावसाची पर्वा न करता पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या पंढरपूर इथं भक्तनिवासाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होत्या.
ही इमारत भक्ती आणि सेवेचं केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर या होत्या राज्यातल्या गेल्या आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.